व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, शंभूराजेंच्या जयंतीच्या दिवशी आपण अन्नदान केलेलं आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांची सेवा केलेली आहे. त्यांच्या नातेवाईकांना गरजेच्या वस्तू सुद्धा आपण दिलेल्या आहेत. शहरामध्ये इतरही अनेक ठिकाणी आपण अन्नदान केलेलं आहे. मात्र अनेक जण असं म्हणतील की त्याचे फोटो व्हिडिओ का टाकले नाहीत. तर बघा, तिथे काही जण असे भेटले ना जे खरंच दुःखात आहेत, जे खरंच त्यांना गदगदून आलं होतं जेवताना सुद्धा, आणि त्यांना त्यांच्या भावना सुद्धा व्यक्त करता येत नव्हत्या, कारण पेशंट खूप सिरियस होते त्यांचे. एक व्यक्ती टिळा लावलेला, गंध लावलेला डोक्याला, जेवण झाल्यानंतर, भोजन झाल्यानंतर ढसाढसा रडायला लागला. त्याला प्रश्न केला, बाबा रे का रडतोयस? तर तो म्हणला, मी इकडे जेवतोय म्हणे, माझी बायको वर लास्ट स्टेजला आहे म्हणे. आता अशा वेळी आपण सांत्वन तरी काय करणार? तर धीरच द्यायचा, फक्त आधारच द्यायचा. तर त्यांना आपण सांगितलेलं आहे, औषध उपचारांची काही गरज लागली तर सांगा म्हणून. मित्रांनो, हे सगळं कार्य आपल्या सहकार्यानं, आपल्या पाठिंब्यानं, आशीर्वादानंच चालू आहे. नो डाऊट, यामध्ये तिळी मात्र शंका नाहीये. तुमचं असंच सहकार्य पुढेही राहू द्या. आता अधिक महिना चालू झालेला आहे. असं म्हणतात की अधिक महिन्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये अन्नदान, गोदान, वस्त्रदान असं पुण्यकर्म करावं, कारण 15 जून पर्यंत हा अधिक महिना असणार आहे. तर आपण आपले जे उपक्रम आहेत ते चालूच ठेवलेले आहेत. त्याला साथ द्या एवढीच विनंती. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत. त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर फक्त त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका परिवाराच्या, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल, पावत्या बनवता येतील. आता आजच्या व्हिडिओचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर मांडायचा. मध्यंतरी रोहित पवार प्रचंड फॉर्म मध्ये आले होते. म्हणजे आपण त्यांचा तो थैथयाट बघितलेलाच आहे. अजितदादांच्या अपघातावरून, निधनावरून त्यांनी जे काही तर्क मांडले, की काय तर म्हणे ते बोकड कापूनच झाडाला लटकवलंय, दादांच्या घराबाहेर काळ्या बाहुल्या होत्या, मग काळी जादू करण्यात आली, मग असले सगळे प्रकार करण्यात आले म्हणे. आता एक प्रश्न असा येतो की रोहित पवार यांना जर एवढं सगळं माहिती आहे, तर मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांकडे हे का गेले नसावेत? ठीक आहे ना, जसं राज ठाकरेंना जाऊन भेटले, दिल्लीला जाऊन भेटी घेतल्या अनेकांच्या, तसं इकडे जायचं असतं ना एकदा शहानिशा करण्यासाठी. नाहीतरी असंही अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना हिंदू धर्म म्हटला की शहानिशा करावी वाटते. ते आसमानी तेल मोबाईलला लावलं, मोबाईल चालू झाला इश्यूच्या नावानं, तिथं यांना काही करावं वाटत नाही. बरोबर आहे? हे ते हिरवी शाल, हिरवं वस्त्र अंगावर घातलेलं असतं, गोल टोपी असते, मोरपीस डोक्यावर मारतात, फू असा धूर सोडतात अंगावर, तिथे यांना काही बोलावं वाटत नाही. येऊन जाऊन हिंदू धर्मच दिसतो. मग अशा वेळी पण जायचं असतं ना, शहानिशा झाली असती ना महाराष्ट्रासमोर, लोकांनाही कळलं असतं ना ते बोकड नेमकं याच कारणासाठी मारलं गेलेलं आहे का दुसरं काही कारण आहे ते बोकड मरण्याचं. खरं तर रोहित पवार यांना चर्चेतच राहायचं आहे, पण आता रोहित पवार यांची पण हवा कमी व्हायला लागलेली आहे. कशी? तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कार्यकर्ते, पदाधिकारी, यांचे उरले सुरलेले आमदार आणि खासदार यांची एक बैठक झाली म्हणे, आणि या बैठकीला रोहित पवारांना बोलवलंच नाही. एकीकडे शरद पवार सतत रोहित पवारांना पुढे करतायत, पण बैठकीला बोलवत नाहीत, बघून घ्या. दुसरं असं आहे की रोहित पवार प्रत्येक गोष्टीवर टीका टिप्पणी करायला लागलेले आहेत. रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी बचतीचा सल्ला देत आहेत, तर मग शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव का नाही? अरे देवेंद्र फडणवीसांनी परवाच्याच दिवशी जाहीर केलं ना, दिलाय ना शेतकऱ्यांना हमी भाव. खरेदी पण चालू झाली आहे शेतकऱ्यांकडून कांद्याची. यांची रडारड कशामुळे चालू आहे? वांगी घेतली नाहीयेत म्हणून का? मला वांग्यांचं उत्पादन झालं नाही ना तुमच्या आत्याकडे, मग वांगी कशाला घ्यायची? कांदेच घेतील नाही. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा तोच जुना मुद्दा उकरून काढलाय आणि टार्गेट केले नितेश राणेंना. काय तर छत्रपती शिवाजी महाराजांवर काही लोक काही बोलून गेले म्हणे, तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात लपलेले होते. एकदा रोहित पवारांचा हा बाईट ऐका, त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं बोलू. आणि काहीच प्रश्न आज रोहित पवार यांना विचारायचे, तर ते प्रश्न सुद्धा खूप महत्वाचे आहेत. तेव्हा आधी रोहित पवारांचा हा बाईट नक्की ऐका. नितेश राणे बोलायला लागले म्हणजे त्यांना वरून आदेश आला
की जरा इतर प्रकरणं सामान्य लोकांची तापायला लागलेली आहे. विषयाचं थोडे काय दुसरीकडे विषय घेऊन जायचं आपल्याला वेळ आलेले. मला नितेश राणेंना एवढंच म्हणायचं की जिहाद तुम्ही त्या ठिकाणी बोलता, पण इथं शेतकरी जो आत्महत्या करतोय त्याचे जे विषय आहेत कांदे त्याबद्दल जरा एकदा बोलून दाखवा. मला खरं तर नितेश राणेंचं कळत नाही की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तो भोंदूबाबा बागेश्वर बोलला होता, नितेश राणे गप्प का बसले होते? जेव्हा गव्हर्नर कोण ते टोपीवाले कोश्यारी महाराजांबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर, महात्मा फुलेंबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले होते, तेव्हा कुठल्या बिळात जाऊन लपले होते? त्यामुळे जेव्हा अशा वेळेस म्हणजे जेव्हा खऱ्या अर्थाने विचारावर आघात होतो तेव्हा हे पळून जातात, आणि जेव्हा त्यांचे मोठे नेते त्यांना बोलतात चल आता बोलायला लागतात. त्यामुळे मला म्हणणे बुलडोझर वगैरे हा विषय या संतांच्या भूमीमध्ये, महामानवांच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी कुठंच तिथं त्याला जागा नाही. ऐकलं? नरेंद्र मोदींवर टीका, देवेंद्र फडणवीसांवर टीका, नितेश राणेंवर टीका, कांद्याला भाव का नाही, हे कुठल्या जगात असतात कळतच नाही. अहो दिलाय ना कांद्याला भाव, केंद्र शासनाकडून सुद्धा मंजुरी आणली आहे ना फडणवीसांनी, आणि खरेदी सुरू झालेली आहे आता. पण मुद्दा कुठला तरी काढायचा आणि टीका करायची, चर्चेत यायचं, एवढंच यांचं टार्गेट असतं, एवढंच धोरण यांचं. एककलमी कार्यक्रम हाच आहे. आता यांनी प्रश्न केले नितेश राणेंना की ते कोश्यारी आले होते म्हणे. बघा हे आमदार आहेत, रोहित पवार आमदार आहेत, आणि काय बोलले ते, काय राज्यपाल टोपी घातलेले, कोण धोतर नेसलेले, असं. यांना कोश्यारींचं नाव पण माहित नाही का? इतक्या लवकर विसर पडला कोश्यारींचा? अहो 5 वर्ष तर कोश्यारींच्याच नावानं ठणाना करत होते ना तुम्ही, मग ऐनवेळी नाव कसं काय विसरलात कोश्यारींचं? नंतर म्हणतात बागेश्वर बाबा इथं येऊन महाराजांबद्दल बोलून गेला, तर तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात लपलेले होते? चला आता रोहित पवार यांना आपण काही प्रश्न विचारू. जितेंद्र आव्हाड आहेत ना मुंबऱ्याचे, तुमचेच आमदार, जे स्वतःला शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून घेतात, त्या जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनादरम्यान निषेध व्यक्त करायचा होता त्यांना, म्हणून चक्क महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. अवेलेबल आहे, व्हिडिओ अवेलेबल आहे, फोटो पण अवेलेबल त्याचे नेटवर. त्या बाबतीत तुम्ही काहीच बोलला नाही, तेव्हा तुम्ही कुठे गेलेला होतात? पुढचं, हे अंधारे बाई देवी देवतांवर इतकं घाणमान बोललेली आहे, साधू संतांवर, ठीक आहे. त्यानंतर शरद पवार यांच्या मंचावर येऊन रडत होती की बघा बघा मला नाव ठेवतायत, तर तेव्हा खडसावता आलं नाही का? या वेळेवरच जर तोंडावर नियंत्रण ठेवलं असतं तर अशी रडायची वेळ आली नसती. तेव्हाही तुम्ही काही बोलला नाही. उत्तम जानकर तुमचाच आमदार अजितदादांवर टीका करताना काय बोलले होते की पवारांनी गणपती बसवला पण तो 1.5 दिवसाचा गणपती दारू प्यायला म्हणे म्हणून विसर्जन करून टाकले, ही भाषा. तेव्हा तुम्ही कुठे होतात? तेव्हा मंचावरच होतात ना. त्यानंतर तुमचा तो ज्ञानेश महाराज समर्थांवर बोललेला आहे, महाराजांवर पण बोललेला आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे, इतरांना बोलणं खूप सोपं आहे, पण स्वतः काही प्रश्नांची उत्तर देणं फार अवघड असतं, आणि तुमच्यासारख्यांसाठी तर ते खूपच कठीण असणार ना हो. त्याचं कारण आहे, तुम्ही स्वतः महाशिवरात्रीला बिर्याणी चा फुक्का सोडता, आत्या आषाढी एकादशीला मटण खाते, आणि त्याचं किती गोड आहे बाई, किती गोड आहे बाई म्हणून गुणगाणही करते. तुम्हाला सगळंच चालतं ना. मी आज सकाळी नॉनव्हेज खाल्लेलं आहे म्हणून मी दगडूशेठला जाणार नाही. तब्येतीचं कारण देता येऊ शकतं ना, की बाबा पाय दुखायलेत माझे, थांबा जरा. 40 वर्ष लागतात रायगड चढायला. अयोध्येचं राम मंदिर सोहळा जो झाला त्याचं आमंत्रण होतं तरी तुम्ही गेले नाही कुणी. मग तुम्ही ह्या फंदात पडताच कशाला? एकीकडे म्हणायचं आम्ही सेक्युलर सेक्युलर सेक्युलर, आमच्या पक्षाची विचारसरणी वेगळी, सतत येऊन शिवशाहू फुले आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि काहीतरी विधानं टाकत बसायची. पण खरं प्रश्न असा पडतो की यांनी स्वतः तरी शिवशाहू फुले आंबेडकर वाचले असतील का? त्यांची धोरणे यांना माहीत असतील का? मग हे कशामुळे सतत असं नाव घेतात? तर हा फक्त राजकीय स्टंट आहे, नथिंग एल्स. तेव्हा रोहित पवार, तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना प्रश्न विचारता तेव्हा स्वतः सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पुढे येत जा. सतत आरोप करण्यासाठीच येत नका जाऊ.
तुमच्यावर जे आरोप होतात किंवा तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ना त्याची पण उत्तरं द्या. आता कांद्याला जो हमी भाव मिळालेला आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे, आणि हे जे 2-4 प्रश्न आमच्यातर्फे आम्ही विचारले त्यावरही तुमचं उत्तर अपेक्षित आहे. पाठवा IT सेलकडे तुमच्या, ते देतील तुम्हाला, व्यवस्थित लिहून देतील. ते वाचून दाखवा ना, काहीच प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे ना, हे लोक फार सोयीचं राजकारण करतात. स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून. ही सवयच लागलेली आहे काही नेत्यांना, काही राजकारण्यांना. हे आता नेते समजायला लागलेत महाराष्ट्राचे स्वतःला. रोहित पवार दादांचा वारसदार म्हणून घ्यायचंय ना आता. दादांनंतर कोण, तर मीच, अशा आविर्भावामध्ये हे सतत यायला लागलेत. कुठेतरी आता असं वाटायला लागलेलं आहे की भोंग्याला मागे पाडून जरांगे पाटील पुढे आले मीडिया बाईट देण्यात, आणि आता ह्या दोघांनाही मागे टाकून रोहित पवार पुढे आलेले. म्हणजे रोहित पवार हे आता महाराष्ट्राचे झाकण झुले होतात की काय, असाही प्रश्न पडतो कधी कधी. कारण दिवसातून किमान 5 ते 7 बाईट्स किंवा पत्रकार परिषदा त्यांच्या चालू आहेत. मुद्दे सगळे तेच आहेत, नवीन काहीही नाहीये. घासलेली कॅसेट वाजवत बसलेले आहेत आणि येऊन जाऊन प्रत्येक गोष्टीवर टीका, ह्याच्या पलीकडे काहीही नाही. कर्जत जामखेडमध्ये आपण काय विकास केलेला आहे हे सांगण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. सांगायचं सोडा, कर्जत जामखेडमध्ये जाण्यासाठी सुद्धा यांच्याकडे वेळ नाहीये. हे बारामतीत पोडिक असतात, मुंबईत असतात आणि मीडिया समोर येऊन फक्त आरोपांची फैरी झाडतात. बस, याच्या पलीकडे विकास कामं, प्रगती, आपल्या मतदारसंघाचे प्रश्न काय आहे याच्याशी यांना काहीही देणं घेणं नाही. पण रोहित पवार, कृपया या काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत. बघा, जमलं तर नक्की द्या. वाटल्यास तर तुमच्या आत्यांचं मार्गदर्शन घ्या, कारण तुमच्या आत्या देखील आजकाल पार्थला, जयला मार्गदर्शन करतायत ना की राज्यसभेत कसं बोलायचं, संसदेत कसं बोलायचं, तोंड बंद ठेवायचं, कान उघडे ठेवायचे. तर हाच सल्ला तुम्ही घेतला नाही का आत्यांकडून, की कान उघडे ठेवायचे, तोंड बंद ठेवायचं आणि मोजकच बोलायचं. सुप्रिया सुळे बोलल्या होत्या ना एकदा की मी हा सल्ला दिला होता पुढच्या पिढीला. आता तो तुमच्यापर्यंत पोहोचला का नाही मला माहित नाही. नसेल पोहोचला तर एकदा सल्ला घेऊन टाका, ते बरं पडेल. म्हणजे तुम्हालाही बरं पडेल आरोप करायला, आणि काहीतरी नवीन आरोप त्यातून निर्माण होतील, समोर येतील, अशी अपेक्षा. बाकी चालू द्या, आरोपांच्या फैरी चालू द्या. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. आपण जाता जाता परत एकदा आवाहन आणि विनंती करून जातो की बघा, आपण 14 तारखेला 15 तारखेला शिवशंभू जयंतीच्या निमित्ताने अन्नदान केलेलं आहे, वृक्षारोपणही केलेलं आहे. आता अधिकचा महिना चालू आहे, अधिक मास. असं म्हणतात की अधिक मासमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडून जितकं होता होईल तेवढं दान करावं, पुण्य कमवावं. 15 जून पर्यंत अधिक महिना आहे, तेव्हा अन्नदान आपण मोठ्या प्रमाणावर परत एकदा करणार आहोत या महिन्याभरामध्ये. आणि गोदान आहे, वस्त्रदान सुद्धा आपण करत आहोत. तर आत्तापर्यंत जसं सहकार्य तुम्ही करत आला आहात, पुढेही करा. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत, त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याचा रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची पावती बनवता येईल. मित्रांनो, तुमच्या या सहकार्यानं, तुमच्या पाठिंब्यामुळेच काही गोष्टी शक्य होत आहेत. परिवार वाढत आहे. परिवाराकडून चांगलं काम समाजासाठी, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी, गोमातेसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी होत आहे. तेव्हा साथ अशीच असू द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.